आज रात्री अमेरिका इराणी संस्कृती फक्त देश नव्हे अख्खा इराण बेचिराख करणार असा धमकीवाजा इशारा दिला। त्यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। दुसरीकडे अमेरिकेनं इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। इराणच्या खार्ग बेटावर अमेरिका इस्रायलनं हल्ला केलाय, तर इराणची राजधानी तेहरानवरही भीषण हवाई हल्ले सुरू झालेले आहेत। त्यामुळे आजची रात्र उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे। शेवट ज्याला एंड गेम म्हणतात युद्धाच्या बाबतीत, तो करण्यासाठी अमेरिका सज्ज झालेली आहे। इराण नष्ट करणार अमेरिका असा त्यांचा दावा आहे। आज रात्री अख्खा इराण बेचिराख करायचं म्हणतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प। मात्र यामुळे जगभरात आता खळबळ माजलेली आहे। इराण नावाचा देश आणि एक संस्कृती कायमची नष्ट होईल, डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मोठा इशारा दिला आहे। मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीनं आता टोकाचं वळण घेतलं असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सोशल मीडिया पोस्टनं संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे। आज रात्री इराण नावाचा देश आणि एक संपूर्ण संस्कृती कायमची नष्ट होईल असं धक्कादायक विधान ट्रम्प यांनी केलंय। या विधानामुळे जागतिक राजकारणात युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहे। ज्येष्ठ सामरिक विशेषज्ञ डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत आहेत। शैलेंद्रजी, आपण कालपासून बघतोय फडणवीस आणि भारतातल्या अनेक घटनांच्या बाबतीत आपण ह्या बातम्या पाहणारच आहोत। देवळाणकरांपर्यंत आपला आवाज पोहोचतोय का? शैलेंद्रजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? नमस्कार पोहोचतोय। शैलेंद्रजी, ज्या प्रकारे ट्रम्प यांनी ही विधानं केलेली आहेत, काल अगदी शिव्याशाप देत इराण बाबतीत बोलणं, ते सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बोलणं, आणि आता संस्कृती, त्यांनी शब्द सिव्हिलायझेशन वापरलेला आहे, याकडे कसं बघावं? नाही, नक्कीच आहे। अत्यंत भीती आणि असुरक्षितता वाढवणार आहे। फक्त इराणचीच नाहीये, तर संपूर्ण जगाने श्वास रोखून धरलेला आहे। कारण अशा स्वरूपाचं ट्विट एखाद्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडनं येणं हे अनप्रेसिडेंटेड आहे। त्यांच्या कालच्या ट्विटमध्ये पण त्यांनी खूप अश्लील अशा स्वरूपाची भाषा वापरलेली होती। पब्लिक डोमेनमध्ये असे शब्द पण वापरता येत नाही, आणि असंही अनप्रेसिडेंटेड कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने अशा प्रकारची भाषा वापरलेली नव्हती। आणि आता ज्या प्रकारचं ट्विट अगदी नुकतंच आलेलं आहे, त्याच्यामध्ये एक अख्खच्या अख्खं सिव्हिलायझेशन संपवून टाकलं जाईल, एका रात्रीतनं संपवलं जाईल। आणि मंगळवारचा दिवस हा इराणसाठी, आणि विशेष करून पॉवर प्लांट्स, इराणचे रोड्स आणि इराणचे ब्रिजेस जे आहेत, म्हणजे पूल आहेत, हे सगळंच्या सगळं उद्ध्वस्त केलं जाईल। आणि आतापर्यंत इराणनी कधीही अशा स्वरूपाचा अनुभव घेतला आणि अशा स्वरूपाची परिस्थिती आपण निर्माण करणार आहोत, इतका भयानक इशारा दिलाय। त्यामुळे हा एक डूम्स डे इराणसाठी ठरू शकतो का? यापूर्वी डोनाल्ड ट्रम्पने अशा प्रकारचे इशारे दिलेत, मात्र आता ते प्रत्यक्षात उतरवत आहेत। मी त्या बाबतीत देवळाणकरजी आपल्यासोबत अनिल बाम सुद्धा आहेत, निवृत्त मेजर जनरल अनिल बाम सर आपल्यासोबत आहेत। बाम सर, जो आता देवळाणकरांनी मुद्दा मांडला की थेट कॅटास्ट्रॉफिक इव्हेंट तयार होईल अशा प्रकारे हल्ला करण्याचा विचार करतायत ट्रम्प असं दिसतंय। आणि मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, युनायटेड नेशन्सच्या एका अधिकाऱ्यानं राजीनामा दिला, कारण त्याला जेव्हा कळलं की युनायटेड नेशनकडून इराणमध्ये पोस्ट न्यूक्लिअर इम्पॅक्टच्या नंतर करावयाच्या प्रोसिजरची तयारी सुरू आहे। या सगळ्या डॉट्सना कनेक्ट केलं तर मी तुम्हाला थेट आणि स्पष्ट प्रश्न विचारतोय, आज किंवा उद्या आपल्याला इराणवरती, तेहरानवरती आण्विक हल्ला पाहायला मिळेल का? नेक्स्ट हिरोशिमा नागासाकी आपल्याला इराणमध्ये पाहायला मिळेल का? सरळ उत्तर तुमच्या प्रश्नाचं की आण्विक युद्ध किंवा आण्विक शस्त्र वापरली जातील का? नाही। आपण पाहिलंय की हे जे आण्विक अस्त्र वापरली गेली होती हिरोशिमा नागासाकीमध्ये सेकंड वर्ल्ड वॉरच्या संपुष्टात येण्याच्या आधी, त्याच्यानंतर कधीही आण्विक शस्त्र किंवा न्यूक्लिअर वेपन्स वापरले गेलेले नाही। आणि मला नाही वाटत की आज रात्री पण जसं ट्रम्प म्हणतायत की आज कयामत की रात आहे आणि कॅटास्ट्रॉफिक इफेक्ट होणार आहे, आणि म्हटलंय की आज एक पूर्ण संस्कृती मी नष्ट करून टाकणार आहे। आणि नेहमीप्रमाणे मिस्टर फ्लिप फ्लॉप म्हणतात, मला करायचं नाहीये, माझी इच्छा नाहीये, पण करावं लागेल। जसं ते नेहमी म्हणतात, ग्राउंड ट्रूप्स मला डिप्लॉय करायचे आहेत, नाही पण करायचे आहेत, मला रेजिम चेंज करायची आहे, मला पण नाही पण चेंज करायची आहे। पण आजची रात्र ही डेफिनेटली एक रात्र अशी आहे, आणि त्यांनी टाइम लिमिट दिला आहे की ट्यूजडे 8 PM ईस्टर्न टाइम, म्हणजे आपला उद्या सकाळी 5:30 किंवा 5 वाजता, आणि तेव्हा आपल्याला कळेल की कशा प्रकारे कुठला हल्ला होणार आहे। ऑलरेडी आपण पाहिलंय की हल्ले सुरू झालेले आहेत। आपण ते विधान केलं होतं आता आणि वक्तव्य केलं होतं, आणि इस्रायलने पण म्हटलेलं आहे की आज रात्री 9 वाजेपर्यंत कोणीही इराणी नागरिक कुठल्याही रेल्वे स्टेशनच्या जवळ जाऊ नये, कारण आम्ही रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरला आम्ही अटॅक करणार आहे। आणि आज जर का घडामोडी पाहिल्या तर आजच्या तारखेमध्ये UN मध्ये पण त्याचं रेझोल्युशन, जे बहरीनने वॉटर डाऊन रेझोल्युशन आहे होर्मुझ उघडण्यासाठी, त्याच्यावरती वोटिंग आहे।
आज इस्रायल म्हणतंय आम्ही मोठा हल्ला करणार आहे. आज अमेरिका प्रेसिडेंट ट्रम्पनी ट्विट केलं आहे की आम्ही आज एक पूर्ण संस्कृती संपवू शकतो. इमॅजिन करा, जी संस्कृती 7,000 वर्ष जुनी आहे इराणची, ऍज कम्पेअर्ड टू अमेरिका ज्यांची संस्कृती 250 वर्ष जुनी आहे. 1776 मध्ये 4 जुलैला स्थापन झालेली आहे. ते असं म्हणतंय की एका देशाची जितकी जुनी सिव्हिलायझेशन आहे, आणि इराण इज नो इझी केक वॉक. इराण व्हिएतनाम नाही, इराण अफगाणिस्तान नाही, इराण इराक नाही, इराण व्हेनेझुएला नाही. मी जर का बाम सर तुम्ही जे सांगताय असंच या दिशेने होणार असेल, बाम सर तुम्ही जे सांगताय त्या दिशेने होणार असेल तर मला देवळाणकरांना एक प्रश्न विचारायचा आहे. शेवटचे 2 प्रश्न देवळाणकर आणि बाम सरांना. देवळाणकरांकडे मी जातोय की जर का अमेरिका या युद्धाला सिव्हिलियन एस्टॅब्लिशमेंट पर्यंत जात असेल आणि आपल्याला कल्पना आहे तुम्ही सिव्हिलियन युसेजसाठीच्या प्लेसेसना जर काय अटॅक केलं तर तो युद्ध गुन्हा मानला जातो. माझे तुम्हाला प्रश्न असा आहे, असं झाल्यास म्हणजे युद्धाची ही एक थ्रेशोल्ड जर का ओलांडल्यास रशिया आणि चीन प्रत्यक्ष उतरतील का? जे आता एक रिजनल वॉर आहे ते एका फुल स्केल वर्ल्ड वॉर 3च्या दिशेने जाईल असं वाटतं का देवळाणकर? नाही, हे यासाठी जाणार नाही की चायना आजपर्यंत कधीही असं प्रत्यक्षपणे कोणत्याच संघर्षामध्ये उतरलेलं नाहीये. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. ऑलरेडी रशिया हा युक्रेन वॉर मध्ये तिकडे गुंतलाय आणि त्यांची इच्छा आहे की संघर्ष जितका प्रोलॉंग होईल तो रशियासाठी चांगलाच आहे. कारण अमेरिकेची सगळी एनर्जी जी आहे तिथे एक्झॉस्ट होतीये. त्यामुळे रशियाची इच्छा आहे की हे प्रोलॉंग व्हावं. हा पहिला मुद्दा. त्यामुळे रशियन तेलाचं पण मार्केटमध्ये किमती वाढता आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांच्यासाठी फायदा आहे, कारण अमेरिकेचं लक्ष जे आहे ते युक्रेनकडनं याच ठिकाणी डायव्हर्ट होत आहे. चायना कधीही याच्यामध्ये उतरणार नाही. दुसरा एक मुद्दा तुम्हाला अत्यंत महत्वाचा सांगतो की याच्यामध्ये जरी आपण म्हणत असलो वॉर क्राईम होईल, डोनाल्ड ट्रम्प यांनी खुद्द लास्ट वीकला स्पष्ट केलेलं आहे की अमेरिकेमध्ये युद्ध घोषित करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना नाहीये, तो अमेरिकन काँग्रेसचा अधिकार आहे. त्यामुळे याला ते वन साइडेड मिलिटरी इंटरव्हेन्शन असं म्हणतात, त्याला ते वन साइड वॉर म्हणत नाही. आपले 1951 पासून सगळे जिनिव्हा कन्व्हेन्शन्स असतील हे सगळे जर ओपनली उघडपणे वॉर डिक्लेअर केलं गेलं तर त्या दृष्टिकोन अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांची पळवाट आहे. तिसरा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये तुम्ही न्यूक्लिअरचा वापर उल्लेख केलेला होता. लेट मी क्लॅरिफाय यू वन थिंग. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जरी अमेरिकेकडनं वापर झाला नाही तर इराणसाठी हा जो आहे हा एक्झिस्टन्शियल क्रायसिस आहे, हे लक्षात घ्या. इराणकडेचा न्यूक्लिअर प्रोग्राम, इराणचा युरेनियम एनरिचमेंटचा 2 दशकांपासून चालू आहे. एक प्रिलिमिनरी अंदाज असं सांगतो की साधारणतः 10 ते 16 न्यूक्लिअर आर्सेनल्स हे इराणकडे असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे इराणकडनं एक भयानक अशा स्वरूपाचा शेवटचा पर्याय म्हणून देखील, कारण त्यांच्यासाठी एक्झिस्टन्शियल क्रायसिस आता इस्रायलसाठी आहे आणि त्यामुळे त्यांनी याची तयारी केली. जरी अमेरिकेकडनं माझा शेवटचा प्रश्न बाम सरांना आहे, जो आता देवळाणकर म्हणाले की शेवटचा ऑप्शन इराणकडनं वापरला जाऊ शकतो आणि आपल्याला कल्पना आहे तुमच्याकडे सोफिस्टिकेटेड न्यूक्लिअर वॉरहेड्सच पाहिजे असं नाही, डर्टी बॉम्ब सारखे सुद्धा पर्याय आहेत. म्हणजे अगदी एकदा जर का वेडाचारच करायचा झाला तर सुएझ कालवा जर का न्यूक्लिअर बनवून टाकला, रेडिएशनने युक्त बनवून टाकला इराणने, तर काय उरलं मग? सगळं जग चोक होऊन जाईल तिथे. माझा आपल्याला प्रश्न आहे बाम सर की ज्याप्रमाणे ऑप्शन सॅमसन म्हटलं जायचं इस्रायलबद्दलचा की इस्रायल सगळ्या जगावरती अणुबॉम्ब फेकत जाईल, अख्खा मिडल ईस्ट उद्ध्वस्त करेल, त्याला ऑप्शन सॅमसन म्हणतात. इराण सुद्धा असंच काहीतरी करेल जर का सगळंच अगदी मुळावर आलं तर? जर का इराणचं एक्झिस्टन्स धोक्यामध्ये असेल, त्यांचं अस्तित्व धोक्यामध्ये असेल, तर कुठलाही देश, कुठलाही प्राणी जेव्हा त्याचं अस्तित्व धोक्यामध्ये असतं रिटॅलिएट करणार आणि त्याचा हक्क आहे पूर्ण शक्तीने रिटॅलिएट करणार. जसं तुम्ही बोललात, आपण बोललो अणु अस्त्रांबद्दल, न्यूक्लिअर वेपन्स बद्दल. NBC न्यूक्लिअर, बायोलॉजिकल आणि केमिकल हे जे वेपन सिस्टम्स आहेत हे सगळ्यांकडे आहेत आणि ऍज अ कन्व्हेन्शन आपण हे वापरत नाही. पण जेव्हा मास डिस्ट्रक्शन होईल तर जरुरी आहे की आपण शत्रूला पण मास डिस्ट्रक्ट किंवा डिस्ट्रॉय करणं जरुरी आहे. आणि ह्याच्याहून कुठलं मोठं अस्त्र असू शकतं की जर का इराणने ठरवलं की आम्ही केमिकल वेपन्स वापरू विच इज गॉट इमिजिएट इफेक्ट. बायोलॉजिकल वेपन्स मध्ये वेळ लागतो, त्याचे 2 किंवा 3 पिढ्यांनंतर त्याचा इफेक्ट होतो, पण केमिकल वेपन्स वरती इमिजिएटली हा इफेक्ट होऊ शकतो. जर का अमेरिकेने अशा तऱ्हेने यांच्यावरती बंबार्डमेंट केली आणि मिसाईल आणि रॉकेटचा मारा केला की त्यांना त्यांचं अस्तित्व धोक्यात वाटेल, तेव्हा मग इराण रिटॅलिएट करेल आणि अशा प्रकारे करेल की हे एक युद्ध एक
म्हणजे असं म्हणतात, एक बाम विशाल सर, बनेगा. तुम्ही आणि देवळाणकर यांच्या सांगण्यावरनं एवढं मात्र स्पष्ट झालेलं आहे की जे आपल्यासारख्या देशांना, आपल्यासारखे विकसनशील देश आहेत, अर्धविकसित देश आहेत, या सगळ्यांना वाटत होतं की जास्तीत जास्त महिनाभर हे चालेल. तसं होताना दिसत नाही. हे युद्ध पेटताना दिसतंय आणि याचा थेट अर्थ म्हणजे तुमच्या आमच्या घरादारापर्यंत गॅस, पेट्रोल, इंधनाचे जे ज्या पर्यायांवरती सध्या अडचण आलेली आहे, समस्या उद्भवलेली आहे, ती इतक्या लवकर सुटण्याची शक्यता नाही आहे. का तर केवळ काही 2 राष्ट्र असं ठरवत आहेत की एका राष्ट्राला धडा शिकवायचा आहे. तो धडा कसा शिकवणार, त्यातून काय प्राप्त होणार, हे कुणालाही स्पष्ट नाही. धन्यवाद देवळाणकरजी आणि बाम सर, संवाद साधल्याबद्दल पुढारी न्यूजशी.